ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेतृत्व अक्षय कर्डिले यांनी राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक 7 गोकुळ कॉलनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, प्रभागाचे उमेदवार संतोष जगधने तसेच सिंधू डावकर यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार उपस्थित होते। नागरिकांनी यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र CCTV बसवावेत, शहरामधील नागरिकांसाठी स्टेडियम, MIDCचा विकास करावा आदी मागण्या केल्या आहेत। 2 डिसेंबर रोजी राहुरी नगरपालिका यांचं इलेक्शन लागलेलं आहे। त्यानिमित्ताने राहुरी शहरातील वार्ड क्रमांक 7 मध्ये माननीय आज राधाकृष्ण विखे पाटील तसेच अक्षयदादा कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये 7 वार्डमधल्या ज्या समस्या होत्या त्या त्यांना सांगितल्या आणि ते लवकरात लवकर सत्ता आल्यानंतर आम्ही करून देऊ असं सांगितलं। तसेच राहुरी MIDCचा विषय घेतला होता, तो सुद्धा त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावू असं सांगितलेलं आहे। तसेच खेळण्यासाठी स्टेडियम हे पण लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ। लोकांच्या असंख्य प्रश्नांना माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी उत्तरं दिले आणि समाधानकारक उत्तरं दिल्या कारणामुळं 7 नंबर वार्डमधील दोन्ही उमेदवार 100% निवडून येतील। तसेच राहुरी शहरातील 12 वार्डमधील 24 उमेदवार व नगराध्यक्षाचा उमेदवार 25च्या 25 हे निश्चित झालेलं आहे आणि प्रचंड मताने कमळ ह्या वेळेस फुलणार आहे। आज नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांनी प्रभाग क्रमांक 7 साठी जे सभा घेतली, त्यात नागरिकांचे विविध प्रश्न असतील, जागेची समस्या असतील, घरकुलासंदर्भात लोकांची मागणी असेल, त्या सर्व सोडण्याचं आश्वासन दिलं आहे। खूप सत्तेच्या माध्यमातून आमच्या खावडीचा जो प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावण्याची सुरुवात केली होती, पण मध्यंतरी काही घटनेमुळं त्या थांबल्या होत्या। त्याच्यातही लक्ष घालायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि मुख्यतः लक्ष्मीनगर परिसरातील असलेल्या नागरिकांची जी घरकुलाची समस्या आहे त्या संदर्भात लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊन घरकुलाचे कामं प्रत्यक्षात सुरुवात करण्याची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचे सगळे नगरसेवक आल्यानंतर ते काम लगेचच चालू होणार आहे असं त्यांनी सर्व नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे आणि विखे परिवार हा जो बोलतो ते करतो, त्यामुळे या नागरिकांनाही त्यांच्या शब्दाबद्दल माहिती असल्यामुळं सर्व नागरिक त्याबद्दल आश्वस्त झालेले आहे। मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास राहुरी। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।